आपण आता सुरू करूया. यश अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिडेशन 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गामध्ये ज्या रिॲक्शन्स आपण ऑर्गॅनिक सेक्शन मधून अभ्यासलेल्या आहेत त्यामध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन्स ह्या तुमच्या बऱ्याचशा झालेल्या असणार आहेत. त्या एकत्रित करून त्याचा एक फ्लो शीट किंवा त्याच्या फ्लो शीटच्या आधारे तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची मांडणी या व्हिडिओमध्ये आहे. म्हणजे दिस व्हिडिओ कंटेंट द मीनिंग और डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन, टाइप्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड देन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अशा आहेत की ज्यामध्ये सिलेक्शन ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट इज व्हेरी इसेन्शियल. म्हणजे कोणता ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला वापरायचा आहे हे यामध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं नीट, जेई आणि एमएसटी सीईटी या परीक्षांना ज्या पद्धतीचे प्रश्न येतात त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि हे निश्चित तुम्हाला आवडेल असं मला वाटतंय. तर आपण आता या सुरुवातीला आपण बघूया ऑक्सिडेशन. I think you learn in 11th standard in redox reaction the definition of oxidation. Oxidation is nothing but addition of oxygen or also called removal of hydrogen or loss of electron or electrons or increase in oxidation state or oxidation number. म्हणजे या पद्धतीनं ही व्याख्या तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशन हे अनेक ठिकाणी तुम्ही वापरू शकता, त्यामुळे या डेफिनेशन ज्या असणार आहे त्या तुम्हाला माहित असतील यात शंका नाही. आता आपण बघूया टाइप्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. त्याची लिस्ट तुमच्याकडे माहित असणं अपेक्षित असणार आहे. पहिला आहे तो, पहिला असं इन द सेन्स नाही परंतु एक कलेक्शन ऑफ आपण म्हणूया लिस्ट ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट्स आपण तुमच्यासाठी देतोय. टोलन्स रिएजंट इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. देन फेलिंग सोल्युशन इज ऑल्सो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. देन क्रोमिल क्लोराइड CrO2Cl2 हा देखील ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. इट इज नॉट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. किंवा क्रोमिक एनहाइड्राइड CrO3 acts as an oxidizing agent. Then PCC, that is pyridinium chlorochromate. Then potassium permanganate, this is very important oxidizing agent in organic chemistry. याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ आपण काढणार आहोत. त्यानंतर पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम. देन डायल्यूट नायट्रिक ऍसिड KMnO4 potassium or sodium dichromate in acidic medium and dilute nitric acid acts as strong oxidizing agent. Then copper or copper oxide at 573 Kelvin, Na2Cr2O7 in acidic medium. Oxygen, that is the atmospheric oxygen, also act as an oxidizing agent. And you know that hydrogen peroxide H2O2 on decomposition give water and nascent oxygen as well as ozone. If you learn the reactions of multiple alkenes or alkynes you say, त्यामध्ये ओझोनॉलिसिस तुम्ही अभ्यासलेला आहे. फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ ओझोन अँड सेकंड इज अ रिडक्शन विथ झिंक डस्ट इन प्रेझन्स ऑफ वॉटर. म्हणजे दीज आर दी ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे साधारणपणे इतके आहेत. यामध्ये आणखीन तुम्हाला काही माहित असतील तर त्याची यादी तुम्ही किंवा त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. आता आपण यामध्ये सुरुवातीला टोलन्स रिएजंट आणि फेलिंग सोल्युशन बोथ ऍक्ट ॲज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट याबद्दल थोडीशी माहिती आणि त्यावरचा MCQ कसा विचारला जातो, दोन्हीमध्ये कसा नेमका फरक आहे या दृष्टीने आपण चर्चा करतोय. टोलन्स रिएजंट जो असणार आहे तो तुम्हाला माहित आहे लॅबोरेटरी टेस्ट मध्ये झालेला आहे. अल्डिहाइड प्लस सिल्वर अमोनिकल हायड्रॉक्साइड, दॅट इज द टोलन्स रिएजंट. दिस ऑन हीटिंग, म्हणजे व्हेन अन अल्डिहाइड इज हीटेड विथ टोलन्स रिएजंट इट गिव्स कार्बोक्सिलेट आयन and there is a formation of silver mirror and ammonia is evolved and water.
म्हणजे या पद्धतीनं ती रिॲक्शन आहे तुम्हाला माहित आहे, म्हणजे तुमचा तो अभ्यास झालेला आहे. किंवा फेलिंग सोल्युशन, व्हेन ए मिक्सचर ऑफ अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशन, यामध्ये ब्ल्यू कलर्ड Cu2 प्लस आयन असणारे आहेत. दिस ऑन बॉइलिंग इन वॉटर gives carboxylate ion and red precipitate of cuprous oxide is a form. Both are the lab tests आहेत used for the detection or identification of presence of aldehyde group in given organic compound. म्हणजे यासाठी त्याचा वापर केला जातो. आता एक विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की टॉलन्स रिएजंट असू दे किंवा फेलिंग सोल्युशन असू दे, बोथ ऑक्सिडायझेस and aldehyde to corresponding carboxylate ion. टॉलन्स मध्ये डिपॉझिशन ऑफ सिल्वर मिरर, दॅट इज सिल्वर, हा मेटॅलिक सिल्वर तिथं तयार होतो. आणि फेलिंग सोल्युशन मध्ये रेड प्रिसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साइड तयार होतो. इथं अल्डेहाइड जो असणार ऍक्ट ॲज रेड्युसिंग एजंट, आणि हे टॉलन्स रिएजंट आणि फेलिंग सोल्युशन ऍक्ट ॲज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे रेड्युसिंग एजंट रेड्युसेस आपण म्हणूया, अँड जे ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे ते ऑक्सिडायझेस द अदर सबस्टन्स. म्हणजे इथं रेडॉक्स रिॲक्शन घडताना तुम्हाला हे पाहायला मिळते, याचा अभ्यास झालेला आहे. आता यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसा विचारला जातो पहा, आणि त्यामध्ये अडचण कुठं होऊ शकते हा एक प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह ए पॉझिटिव्ह टेस्ट विथ बेन्झाल्डिहाइड? Options are given: टॉलन्स रिएजंट, फेलिंग सोल्युशन, सिप्स रिएजंट, ऑल ऑफ दीज. म्हणजे नीट आणि जेई सारख्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑल ऑफ दीज हा ऑप्शन असू शकतो. त्या दृष्टीनं आपण इथं विचार केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की बेन्झाल्डिहाइड म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह ए पॉझिटिव्ह टेस्ट विथ बेन्झाल्डिहाइड. यू नो दॅट बेन्झाल्डिहाइड इज aromatic aldehyde. म्हणजे CHO group is attached to benzene ring, and benzene ring itself is a electron rich, and C double bond O group when attached to benzene ring acts as electron withdrawing group. So it withdraws electrons from electron rich center, that is the benzene ring. आणि त्यामुळं what happens actually, the CH bond in aldehyde becomes very strong bond. म्हणजे इथं स्ट्रॉंग बॉन्ड तो तयार होतो, आणि त्यामुळं फेलिंग सोल्युशन असेल, मग टॉलन्स रिएजंट असेल, सिप्स रिएजंट असेल, यापैकी तो CH बॉन्ड कोण ऑक्सिडाइज करत नाही. तर टॉलन्स रिएजंट तुम्हाला माहित आहे, इट ऑक्सिडाइजेस CHO बॉन्ड टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलेट आयन. सिप्स बेस सुद्धा बेन्झाल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करतो. परंतु फेलिंग सोल्युशन जे असणार आहे ते फेलिंग सोल्युशनचा विचार जर केला तर इट इज अ वीक ऑक्सिडायझिंग एजंट दॅन टॉलन्स रिएजंट. म्हणजे टॉलन्स रिएजंट इज अ स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट दॅन फेलिंग सोल्युशन. हे इलेक्ट्रोकेमिस्ट्री EMF सेरीच्या आधारे तुम्ही सांगू शकता, तुम्ही तेही बघू शकता. म्हणजे इथं फेलिंग सोल्युशन इज द करेक्ट ऑप्शन. त्याचं कारण काय सांगितलं, वीक ऑक्सिडायझिंग एजंट दॅन टॉलन्स रिएजंट. दुसरं एक कारण असं आहे की बेन्झाल्डिहाइड जो असणार आहे तो अल्फा हायड्रोजन, म्हणजे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाल्डिहाइड. बेन्झीन रिंग मधला कार्बन जर आपण पाहिला की जिथं CHO ग्रुप जोडलेला आहे त्या कार्बनला देर इज नो हायड्रोजन अटॅच्ड. Any hydrogen is no hydrogen is attached to this carbon of benzene ring, so there is no alpha hydrogen, so there is a no formation of enolate. त्यामुळे तिथं इनोलेट हे जे तयार व्हायला पाहिजे ते तिथं तयार होत नाही. CH बॉन्ड हा स्ट्रॉंग होतो कारण कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतो, आणि त्यामुळं वीक ऑक्सिडायझिंग एजंट फेलिंग सोल्युशन डज नॉट ऑक्सिडाइजेस बेन्झाल्डिहाइड टू करस्पॉन्डिंग ऍसिड. सो B इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे ऍक्च्युअल दोन्ही मधला फरक काय असणार आहे, टॉलन्स आणि फेलिंग सोल्युशनचा विचार जर केला तर टॉलन्स रिएजंट जे असणार आहेत ऑक्सिडाइजेस बोथ ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स, बट फेलिंग सोल्युशन ओनली ऑक्सिडाइजेस ॲलिफॅटिक नॉट ॲरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे हे तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला सिक्वेन्स ऑफ रिएक्शन दिलं जाईल त्यावेळेस या गोष्टीचा उपयोग तिथं तुम्ही करणं अपेक्षित असणार आहे. नाउ विल सी द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. Primary alcohols are characterized by the presence of CH2OH group. CH2OH2 groups. This group is always present at the end of the chain. हे तुम्हाला
माहित आहे. मग आता प्रायमरी अल्कोहोल जर आपण विचार केला तर RCH2H can be oxidized to an aldehyde by copper by heating with copper at 573 Kelvin or chromic anhydride or PCC. म्हणजे हे तुम्हाला माहित पाहिजे की प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये CH2OH ग्रुप आहे दॅट कॅन बी ऑक्सिडाइज टू CHO ग्रुप. हे कोण करतं तर एक कॉपर मेटल ॲट 573 केल्विन किंवा क्रोमिक एनहायड्राइड असेल किंवा पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हे डायरेक्ट फक्त आणि फक्त अल्डेहाइड्स मध्ये कन्वर्ट करतात. मग तिथं डिहायड्रोजिनेशन होतं का रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं याचा अभ्यास हा नंतरचा आहे. पण ऍक्च्युअली फंक्शनल ग्रुपचं ट्रान्सफॉर्मेशन कोण करतं, कोणते रिएजंट्स वापरले जातात सो ॲज टू कन्वर्ट CH2OH टू CHO ग्रुप, हे पक्क तुम्हाला माहित पाहिजे. कारण सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन मध्ये हे अतिशय महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. पण जर का आपण असं केलं, जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन डायल्यूट नायट्रिक ऍसिड किंवा पोटॅशियम परमॅंगनेट किंवा पोटॅशियम डायक्रोमेट इन ऍसिडिक मीडियम जर केलं तर रिॲक्शन डज नॉट स्टॉप ॲन अल्डिहाइड स्टेज. अल्डिहाइड सो फॉर्म आर फर्दर ऑक्सिडाइज टू करस्पॉन्डिंग ऍसिड. म्हणजे इथं या पद्धतीची रिॲक्शन घडते. म्हणजे हा जो डिफरन्स असणार आहे म्हणजे सिलेक्शन ऑफ प्रॉपर ऑक्सिडायझिंग एजंट इन अ सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज व्हेरी इसेन्शियल विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळं हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर CH2OH चं रूपांतर अल्डिहाइड मध्ये होतं, परंतु त्या ठिकाणी ती रिॲक्शन थांबत नाही, फायनल प्रॉडक्ट तो मिळत नाही. तर अल्डिहाइड जो तयार झालाय पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार केलं जातं, हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता यावर प्रश्न कसा विचारला गेलाय पहा. अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स, टर्शरी अल्कोहोल्स और मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. दिस इज व्हेरी चॅलेंजिंग क्वेश्चन. म्हणजे इथं आता कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी जे असणारे आहे ते सिलेक्ट मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, परंतु प्रायमरी सेकंडरी टर्शरी मध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोलचा अभ्यास क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स मध्ये तुम्ही केलेला आहे. त्यामुळं प्रॉपर किंवा 100% करेक्ट ऑप्शन जो असणार आहे तो प्रायमरी अल्कोहोल्स असणारा आहे. म्हणजे अल्डिहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. बरोबर आहे. मग ऑक्सिडेशन कुणी केलं हा इथं महत्वाचा भाग नाही, लक्षात घ्या. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर मिळणारा पहिला प्रॉडक्ट हा कोण आहे तर तो अल्डिहाइड्सच असणारा आहे. आता यावर आणखीन एक प्रश्न विचारलेला आहे, तोही खूप म्हणजे तुमच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आणि तयारीच्या दृष्टिकोनातून असणारा आहे. विच ऑफ द फॉलोविंग कॅनॉट बी यूज टू ऑक्सिडाइज प्रायमरी अल्कोहोल्स टू अल्डिहाइड्स. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड्स मध्ये रूपांतर करण्यासाठी याचा वापर खालीलपैकी कोणत्याचा वापर केला जात नाही. ऑप्शन्स आर गिवन. CrO3 इन एनहायड्रस मीडियम, PCC, KMnO4 इन ऍसिडिक मीडियम, कॉपर ॲट 573 केल्विन. सोबत फ्लोशीट तिथं दिलेला आहे, त्याचा आधार जर घेतला तर तुम्हाला करेक्ट ऑप्शन आन्सर ऑप्शन ज्याला आपण म्हणूया ते तुम्हाला सांगता येईल याची मला खात्री आहे. म्हणजे इथं करेक्ट ऑप्शन कोण असणार आहे तर पोटॅशियम परमॅंगनेट इन ऍसिडिक मीडियम. हा आपल्याला वापरता येत नाही कारण का अल्डिहाइड तयार होतं परंतु पुन्हा त्याचा ऑक्सिडेशन होतं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. सो सी इज द करेक्ट ऑप्शन. पुढे आणखीन एक याच्यावरच प्रश्न आहे. आयडेंटिफाय X and Y in the following sequence of reactions respectively. रिॲक्शन दिलेले आहे पहा. असिटाल्डिहाइड आहे, ॲरोवर नायट्रिक ऍसिड आहे, X मिळतो आणि परत ॲरोवर P4O10 दिलाय त्यापासून Y मिळतो. तर त्यांनी X आणि Y तुम्हाला शोधायला सांगितलेला आहे. त्यामध्ये ए ऑप्शन मध्ये इथाइल अल्कोहोल अँड C2H4 आहे, बी मध्ये ऍसिटिक ऍसिड अँड ऍसिटिक एनहायड्राइड आहे, सी मध्ये ऍसिटिक ऍसिड अँड मिथाइल ऍसिटेट आहे आणि डी मध्ये इथेनॉल अँड ऍसिटिक ऍसिड. म्हणजे या पद्धतीचे ऑप्शन्स असणार आहेत. आता इथं फ्लोशीट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या रिॲक्शन मध्ये जे का ऑक्सिडायझिंग एजंट वापरले त्यावरून तुम्ही पटकन सांगू शकाल की असिटाल्डिहाइडचं नायट्रिक ऍसिड बरोबर जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड दॅट इज ऍसिटिक ऍसिड तयार होऊ शकतात.
मग ऍसिटिक ऍसिड ऑप्शन मध्ये दोन ठिकाणी आहे पहा, बी आणि सी ला आहे. आता प्रश्न पुढचा आहे की तो ऍसिटिक एनहायड्राइड एक्स रूपांतर वाय मध्ये होताना तो ऍसिटिक एनहायड्राइड देतो का मिथाइल ऍसिटेट देतो, हा महत्वाचा आहे. म्हणजे इथं जो सेकंड रिएजंट जो वापरला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. P2O5 किंवा P4O10 म्हणजे फॉस्फरस पेंटॉक्साइड जो असणार आहे तो P2O5 त्याचाच P4O10 आहे. हा स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट, डिहायड्रेशन रिॲक्शन मध्ये याचा वापर प्रामुख्यानं ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये मोस्टली केला जातो. तो डिहायड्रेटिंग एजंट आहे, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट आहे. त्यामुळे असिटाल्डिहाइड विथ नायट्रिक ऍसिड गिव्ह ऍसिटिक ऍसिड, आणि मग ऍसिटिक ऍसिड 2 molecules ऑफ ऍसिटिक ऍसिड आर रिक्वायर्ड टू रिमूव्ह ए मॉलिक्यूल ऑफ वॉटर अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक एनहायड्राइड. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे 2 मॉलिक्युल्स तुम्ही लिहिले आणि त्यातून एक जर पाण्याचा मॉलिक्यूल काढला तर तयार होणारं स्ट्रक्चर जे असणार आहे ते ऍसिटिक एनहायड्राइड असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन ऑफ द रिएक्शन और एमसीक्यू इज बी, दॅट इज ऍसिटिक ऍसिड अँड ऍसिटिक एनहायड्राइड. म्हणजे या फ्लोशीटचा वापर तुम्हाला एमसीक्यू सोडवताना कसा करायचा हे तंत्र तुम्हाला माहित असणं यासाठी या गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. नाउ विल डिस्कस द ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. इथं चार्ट तुम्हाला पाहायला मिळतोय की सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ कॉपर ॲट 573 केल्विन और क्रोमिक एनहायड्राइड गिव्स कीटोन्स. म्हणजे गिव्ह कीटोन्स आपण म्हणूया. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं की कीटोन्स मिळतात हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे इथं आणि पुन्हा खाली दिलेलं आहे की सेकंडरी अल्कोहोलचं CrO3 न ऑक्सिडेशन केलं कीटोन, कीटोन ऑन फर्दर ऑक्सिडेशन विथ सेम ऑक्सिडायझिंग एजंट गिव्स ऍसिड, दॅट इज द कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे इथं या पद्धतीचं फ्लोशीट जर तुमच्याकडे असेल तर पुढे रिॲक्शन अभ्यासताना अडचण येणार नाही. आता प्रश्न काय आहे बघा. When vapors of tertiary butyl alcohol are passed over heated copper at 573 Kelvin, the product formed is. म्हणजे इथं when vapors of tertiary butyl alcohol are passed over heated copper at 573, the product formed is. Options are given: but2ne, butane 2ne, 2-methyl propene and butanol. यापैकी एक तुम्हाला शोधायचा आहे, एक करेक्ट आन्सर ऑप्शन शोधायचा आहे. आता इथं डिस्कशन मध्ये आपण पाहिले प्रायमरीचं झालंय, सेकंडरी, पण टर्शरी डायरेक्ट आपण घेतो. याचा अर्थ कुठं तरी तुम्हाला त्या गोष्टी माहित पाहिजेत. म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर अभ्यासला असेल तर या गोष्टी क्लिअर तुम्हाला समजू शकतील. कारण तुम्हाला माहित आहे की टर्शरी अल्कोहोल जे असणारे आहेत दे रेजिस्ट द ऑक्सिडेशन आणि दे अंडरगो ऑक्सिडेशन बाय युजिंग व्हेन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इज युज्ड ॲट हाय टेम्परेचर. परंतु त्यावेळी देयर इज अ क्लिवेज ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विच कंटेन द लेस नंबर ऑफ कार्बन ॲटम दॅन द पॅरेंट अल्कोहोल. हे तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग इथं आपण कॉपर आणि 573 केल्विनला आपण ती रिॲक्शन कॅरी आउट करतो. त्यावेळेस इथं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल तुमच्या समोर दिसतोय पहा. यामध्ये होतं काय नेमकं, तर ज्या कार्बन ॲटमला OH जोडलेला आहे तो इतर 3 कार्बन ॲटमला जोडलाय, त्याला त्या कार्बन ॲटमला आपण म्हणतो अल्फा कार्बन ॲटम. म्हणजे तो जो हायड्रोजन असणारा आहे त्या हायड्रोजन किंवा बीटा हायड्रोजन आपण म्हणूया, अल्फाला OH आणि तिथं बीटा, तर तो जो बीटा हायड्रोजन असणार आहे तो बीटा हायड्रोजन ॲटम आणि OH ग्रुप हा निघून जातो आणि तिथं अल्किन तयार होतं. म्हणजे हा प्रॉडक्ट मिळतो. आता याचं नाव तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर जिथून डबल बॉन्ड स्टोर होतो तिथं कार्बन 1 असेल, नंतर 2 आणि 3, त्यामुळे सेकंड कार्बन ॲटम ब्रांच आहे मिथाइल 2-मिथाइल प्रोपीन किंवा प्रोप1एन हे ऍक्च्युअल स्ट्रक्चरचं नाव असणार आहे. त्यामुळे सी इज द करेक्ट ऑप्शन, 2-मिथाइल प्रोपीन. हे या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित असणार आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे आतापर्यंत जे काय तुम्ही अभ्यासलेला आहे त्याचा उपयोग तुम्ही हा प्रश्न सोडवताना करणं गरजेचं आहे. इथं एक स्ट्रक्चर दिलेला आहे, त्याच्यावर 2 रिएजंटची ऍक्शन सांगितलेली आहे. CrO3 त्यापासून A प्रॉडक्ट मिळतो आणि सोडियम डायक्रोमेटिन ऍसिडिक मीडियम त्यापासून B प्रॉडक्ट मिळतो. सो यू हॅव टू टेल द प्रॉडक्ट A अँड B इन द गिवन रिॲक्शन. म्हणजे मला वाटतंय या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर माझी खात्री आहे की तुम्हाला निश्चित चांगलं समजू शकेल. असे काही व्हिडिओज आणखी तुम्हाला यावर आधारित
मग ते ऑक्सिडेशनचे असतील, रिडक्शनचे असतील किंवा अन्य असे एकत्रीकरण केलेले की जे संपूर्ण 11वी आणि 12वीचं एकत्रीकरण त्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. माझी खात्री आहे एवढा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ऑक्सिडेशनच्या ज्या रिॲक्शन्स विचारल्या जातील MCQच्या स्वरूपामध्ये ते सोडवताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मला वाटतंय इथं आपण थांबूया. धन्यवाद.